Good morning friends. I am Nirjala Chaudhary in Suman High School number 5. Today we are going to learn unit number 2, the human robot. This unit today we see part 1, the human robot, मानव निर्मित यंत्र मानव. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला द ह्यूमन रोबोट, मानव निर्मित यंत्र मानव ह्या पाठाविषयी माहिती बघायची आहे. नंतर पुढे येणाऱ्या टेक्नॉलॉजीचे युग कसे असेल, पुढे जाऊन कशा प्रकारच्या वस्तू शक्य होतील ते या पाठात सांगितले आहे. मानवाने बनवलेला एक रोबोट आहे. याच्याद्वारा कशा प्रकारचे कार्य केले जातील, तो आपल्याला कशा प्रकारे मदतरूप होईल, कशा प्रकारे आपण त्याचा उपयोग आणि दुरुपयोग करू ते या युनिटमध्ये सांगण्यात आले आहे. तर आज आपण द ह्यूमन रोबोट, मानव निर्मित यंत्र मानव पार्ट 1 हा एक एक पॅराग्राफनुसार समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठात संवाद दिले आहेत, तर ते तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचसाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत. खूपच रसप्रद पाठ आहे. खूप मजा येईल, आनंद येईल तुम्हाला या पाठात. तर आता आपण पाठ समजून घेऊया. मे आय हेल्प यू सर? ग्रीन द शॉर्ट नॅरो आईड सेल्समन इनसाइड द सुपर रोबोट प्लाझा. सुपर रोबोट प्लाझामध्ये एक छोटा किंवा बुटका आणि त्याचे डोळे जे होते तर ते छोटे होते आणि तो एक विक्रेता होता. एक व्यक्ती त्याच्या दुकानात येतो आणि तो त्याचे स्वागत हसून करतो आणि त्यांना सांगतो की मी तुम्हाला काही मदत करू शकतो का. दुकानाचा जो सेल्समॅन आहे तर तो त्याच्या दुकानामध्ये जी व्यक्ती आलेली असते तर त्याचं हसून स्वागत करत असतो आणि त्याला सांगत असतो की मी तुमची काही मदत करू शकतो का. वेल, प्रेम चोपडा रिस्पॉन्डेड, आय विश टू परचेस अ रोबोट. जो व्यक्ती दुकानात आलेला असतो त्याचे नाव प्रेम चोपडा असते. प्रेम चोपडा म्हणतो ठीक आहे. प्रेम चोपडा त्याला उत्तर देतो की माझी अशी इच्छा आहे की मला एक रोबोट खरेदी करायचा आहे. फॉर हेल्प सर, completed the salesman. That is our specialty. We manufacture efficient robot for industry, construction, companies, plumbing and cleaning, caretakers. They are designed for only specialized work. जो सेल्समॅन असतो तो सेल्समॅन बोलतोय, ही आमची खास वैशिष्ट्ये आहेत. आम्ही कंपन्यांसाठी खूपच मजबूत असे कार्यक्षम रोबोट बनवले आहेत, जे बिल्डिंग किंवा कंपन्यांसाठी प्रोजेक्ट बनवितात. प्लंबिंग म्हणजेच नळाची रिपेरिंग किंवा नळाची पाईपलाईन कशा प्रकारची आहे किंवा कशा प्रकारे पाण्याची वाहण्याची स्थिती आहे. आणि क्लिनिंग म्हणजे साफसफाईसाठी. केअरटेकर्स म्हणजे घरातील सगळ्याच वस्तूंवर लक्ष ठेवतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना सांभाळतात. त्यासाठी आम्ही खास रोबोट बनवले आहेत. हे रोबोट विशिष्ट प्रकारच्या कामांसाठीच बनवण्यात आलेले आहेत. Our best ones are for consumers like you for the home. He spoke like a recorded program. आमच्याकडे असाच एक रोबोट आहे जो तुमच्यासारख्या ग्राहकांसाठीच बनवला आहे, जो घरात कामासाठी येईल. तो बोलतो आणि असं वाटतं की पहिलेच त्यात रेकॉर्ड करून ठेवले आहे असे तो प्रश्नांची उत्तरे देतो. अशा प्रकारे तो बोलतो. नाउ फ्रेंड्स, हिअर वी सी डिफरंट टाइप्स ऑफ रोबोट्स इन दिस पिक्चर. आपल्याला या चित्रामध्ये अनेक प्रकारचे रोबोट तिथं दिसत आहेत. Then we see
In this picture, the robot cleaned the house with vacuum cleaner. रोबोट व्हॅक्यूम क्लीनरने घराची साफसफाई करत आहे. Then we see different types of robot for housework. इथे वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स दिले आहेत आणि ते घरातील प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग आपण करू शकत असतो. Next we see robot is cooking food in oven. आपण बघू शकतो की रोबोट हा स्वयंपाक बनवतो आहे ते पण ओव्हन मध्ये. In next picture we see robot is also care in hospitals patients. Next here we see yes, that's what I want. Prem Chopra spoke in a business like fashion. हो, प्रेम चोप्रा म्हणतो की मला असाच एक पाहिजे. प्रेम चोप्रा आपल्या व्यावसायिक स्टाईलमध्ये बोलतो. Please come this way. The salesman lead him through a brightly lit, richly carpeted gallery into a huge dome-shaped hall glowing with fluorescent light. सेल्समॅन सांगतो, माझ्याबरोबर या मार्गाने या. सेल्समॅन त्याला मार्गदर्शन करून सांगतो. प्रेम चोप्राला तो खूप चमकणाऱ्या आणि कार्पेट टाकलेल्या गॅलरीमधून त्याला घेऊन जातो आणि ती गॅलरी खूप मोठ्या गोल आकाराची असते आणि तो त्याला मोठ्या खूप लाईटांनी चमकणाऱ्या हॉलमध्ये घेऊन जातो. The right corner appeared to be crowded with robots in metallic silver, electric blue and green. उजव्या बाजूचा कोपरा पूर्ण रोबोटच्या गर्दीने भरलेला दिसत होता. त्यात मेटल सारखा चंदेरी कलरचा, निळ्या आणि हिरव्या अशा प्रकारचे रोबोट तिथं दिसत होते. In this picture we see a gallery into a huge dome shaped hall with fluorescent light. या चित्रामध्ये आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रकारचा गोल आपल्याला कॉर्नर दिसत आहे आणि अगदी तिथं भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची लाईट लावलेली आहेत आणि खूप तिथं प्रकाश आपल्याला दिसत आहे. Next we see types of robot in this picture. Metallic, blue and silver. वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट आपल्याला इथे दिसत आहेत. मेटॅलिक, ब्लू आणि सिल्वर. Some were moving about as if practicing to walk while some stood still switched out of operation. तर त्यातून काही रोबोट चालण्याचा सराव करत होते. काही रोबोट कार्यरत नव्हते, ते फक्त उभे होते. ते स्विच ऑफ केलेले होते आणि तेथे खूप रोबोट होते. Just as Prem Chopra stepped on the threshold of the hall, one of the robots swiftly came forward. नुकताच प्रेम चोप्रा हॉलच्या उंबऱ्यापर्यंत पुढे गेला तर एक रोबोट पटकन त्याच्या पुढे आला. गुड डे सर, वेलकम टू सुपर रोबोट प्लाझा. आणि पुढे येऊन तो म्हणतो की तुमचा दिवस शुभ असो सर. आणि तो प्रेम चोप्राचे स्वागत करतो आणि म्हणतो की सुपर रोबोट प्लाझामध्ये तुमचे स्वागत आहे. We hope your visit here proves worthwhile, the silver robot said in a metallic voice. मेटॅलिक रोबोट त्याच्या मेटॅलिक आवाजात बोलतो की आम्हाला आशा आहे की तुम्ही जी सुपर रोबोट प्लाझाला भेट दिली आहे तर ती व्यर्थ जाणार नाही अशी आम्ही आशा करतो. आणि तो त्याच्या मेटॅलिक व्हॉइस मध्ये तसं बोलतो. ब्रिलियंट मम्बल प्रेम चोप्रा somewhat bewildered. हुशार प्रेम चोप्रा मनातल्या मनात स्वतःशी बोलतो, गोंधळून जातो.
The salesman gave a proud smile as he headed towards an isolated robot in a metallic blue. तेथील सेल्समॅन खूप गर्व अनुभव करतो आणि हसतो. त्यात ते एका वेगळ्या धातूच्या निळ्या रोबोटकडे जातात. This one is perfectly programmed to functions in the household. हा जो रोबोट आहे तो खूपच चांगल्या रीतीने तयार केलेला आहे. घरातील कामांसाठी उपयोगी आहे आणि घरातील सर्व कामे तो करतो. Cleaning, arranging, collecting groceries from the supermarket, tending the lawn, mailing letters, relating your programs on the TV and selecting news of your interest from the paper. स्वच्छता करण्यासाठी, सर्व वस्तू गोठवण्यासाठी, सुपरमार्केटमधून घरातील किराणा आणण्याचे काम तो करतो किंवा घरातील जीवन जरुरियात वस्तू आणण्याचे काम तो करत असतो. गार्डनमध्ये जे लॉन असते किंवा गार्डनची काळजी घेण्याचं काम, त्यांना व्यवस्थित कापण्याचं काम तो करतो. तो मेल पण करून देतो. तुम्हाला जो प्रोग्राम टीव्हीवर पाहिजे तो लावून देण्याचं काम तो करतो. न्यूजपेपरमधून तुमच्या आवडीच्या बातम्या पण वेगळ्या करून देतो आणि तुमच्यासाठी बाजूला काढून ठेवतो. अशा प्रकारची कामं तो रोबोट करत असतो असं सेल्समॅन सांगतो. द सेल्समॅन पॉज फॉर ब्रीथ अँड कंटिन्यू. ऑल यू नीड इज द रिमोट कंट्रोल मॉनिटर फॉर कमांड. सेल्समन अगदी नॉनस्टॉप बोलत असतो आणि आता सेल्समन थोडा थांबतो आणि दीर्घ श्वास घेतो आणि पुढे परत बोलायला सुरुवात करतो आणि मग सांगतो की तुमच्या जेवढ्या पण गरजा आहेत त्या सर्व रिमोट कंट्रोलनेच पूर्ण होतील. तुम्हाला दुरूनच रिमोटचे बटन दाबायचे आहे आणि तुमची गरज लगेच पूर्ण होईल. तुम्ही फक्त त्याला हुकूम करायचा आहे, तो लगेच वस्तू घेऊन येईल. Now here we see the picture of our unit hero Ramsing 070 the robot. आपल्या युनिटचा जो हिरो आहे रामसिंग 070, तर हे त्याचं चित्र आहे. तर तो आज आपल्या युनिटचा हिरो आहे. In this picture we see how robot collecting groceries from the supermarket. या चित्रामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे रोबोट सुपरमार्केटमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या जो किराणा माल असतो किंवा किराणा सामान, जीवन जरुरियात वस्तू असतात तर त्या कशा प्रकारे ते गोळा करत असतात. नेक्स्ट वी सी हाऊ रोबोट टेंडिंग द लॉन अँड गार्डनिंग. अशा प्रकारे रोबोट गार्डनमध्ये जे लॉन असतं म्हणजे जे बारीक गवत असतं तर ते वाढून जात असतं, ते गवत कापण्याचं काम करतात आणि गार्डनची व्यवस्था किंवा गार्डनची काळजी घेण्याचं काम ते करत असतात. त्या चित्रामध्ये आपण बघू शकतो. नेक्स्ट we mean sitting at home. I can command the robot in the city market. Ask प्रेम चोप्रा. प्रेम चोप्रा सेल्समॅनला विचारतो की मी त्याला घरी बसून कोणताही हुकूम देऊ शकतो, सिटी मार्केटमध्ये पण. सेल्समॅन प्रेम चोप्राला सांगतो की त्याला ऑपरेट करता येतो. It operates within a limit radius of a kilometer. By the way, this one is called Ramsing 070, the salesman explained. सेल्समॅन प्रेम चोप्राला सांगतो की त्याला ऑपरेट करता येतो पण 1 किलोमीटर अंतराच्या मध्येच त्याला आपण हुकूम देऊ शकतो. सर्व जाऊ द्या पण तुम्हाला हा जो रोबोट दिसत आहे याचे नाव आहे रामसिंग 070. त्याच्याबद्दल तो प्रेम चोप्राला आता सांगतो. प्रेम चोप्रा nodded. The salesman demonstrated the gait, grip, movement and some program functions. प्रेम चोप्रा
त्याचे डोके हलवितो म्हणजे हां म्हणतो. सेल्समॅन सांगतो कशा प्रकारे कार्य करतो, त्याची पकड कशी आहे, त्याचं हलणं चालणं कसं आहे आणि त्यात कशा प्रकारचे कार्य आहे हे सर्व समजावून सांगतो. आणि प्रत्येक गोष्ट तो प्रेम चोप्राला डेमो म्हणून, त्याची प्रॅक्टिस म्हणून करून दाखवतो. एव्हरीथिंग वॉज वेल ट्यून अँड फिक्स. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये फिट केलेली आहे आणि त्यानुसार तो आपली कामं करतो. प्रेम चोप्रा सीम सॅटिस्फाईड विथ द डील. सगळं काही बोलणं चालणं झालं आणि सगळं फिक्स होऊन गेलं. प्रेम चोप्राने जी डील केली होती त्याने तो खूप समाधानी झालेला दिसत होता. I must tell you, like all robots and adhering to the discipline of robotics, Ram Singh has an inbuilt system of 3 principles. The robot will obey his master, the robot will not harm humans, and the robot will not take harm to self. आता सेल्समॅन प्रेम चोप्राला सांगतोय, मला तुम्हाला सांगावंच लागेल की मी तुम्हाला सगळ्या रोबोटविषयी सांगितलं तसं या रोबोटविषयी पण सांगतो की सगळ्या रोबोटमध्ये एक विशिष्टता असते. सेल्समॅन आता प्रेम चोप्राला सांगतोय त्याचं एक वैशिष्ट्य असतं, त्याविषयी मी तुम्हाला सांगून देतो. रामसिंगमध्ये 3 नियम किंवा 3 सिद्धांत टाकण्यात आलेले आहेत. ते सिद्धांत तत्व त्यात पहिलं आहे की रोबोट केव्हा पण आपल्या मालकाची अवज्ञा करणार नाही, म्हणजे ते नेहमी आपल्या मालकाची आज्ञा पाळतील. दुसरे आहे रोबोट केव्हाही माणसांना इजा पोहोचवणार नाही. आणि तिसरं आहे की तो स्वतःलाही काही इजा नुकसान पोहोचवणार नाही किंवा करू शकणार नाही. अशा प्रकारचे जे 3 प्रिन्सिपल, जे 3 तत्व होते तर ते सेल्समॅनने प्रेम चोप्राला सांगितले. प्रेम चोप्रा heard the first principle and it impressed him. प्रेम चोप्राने फक्त पहिलाच नियम, पहिलाच सिद्धांत चांगल्या प्रकारे ऐकला आणि तो त्याच्यावर खूप प्रभावित झाला. He did not take notice of the other 2. आणि बाकीच्या 2 नियम त्याने लक्षातच घेतले नाहीत. त्यांच्याकडे त्याने लक्षच दिले नाही. He nodded delightedly and assigned the sale deed and contract of no misuse of the robot. तो त्याचे मस्तक आनंदाने हलवतो आणि सही करतो आणि तो रोबोटचा दुरुपयोग करणार नाही अशा कॉन्ट्रॅक्टवर त्याने सही केली. त्याच्या संमती पत्रकवर त्याने सही केली. He had now got a servant and an accomplice. त्याला एक चांगल्या प्रकारचा जसा नोकर पाहिजे होता तसा नोकर पण मिळून गेलेला होता आणि त्याला कंपनी देणारा एक साथीदार सुद्धा मिळून गेलेला होता. If Ram Singh 070 my robot can shop for groceries, then why not for better things like jewels, thought Prem Chopra. प्रेम चोप्रा विचार करतो आणि बोलतो, हा जो रामसिंग 070 आहे तो जर माझ्यासाठी घरातील किराणा आणू शकतो तर तो माझ्यासाठी दागिने सुद्धा का आणणार नाही, असा तो मनातल्या मनात विचार करतो. In the market, robots carrying heavy packet, buying theater tickets, carrying groceries to the cars were a common sight but still strange and amusing servant. मार्केटमध्ये जड वस्तूंची पॅकेट वाहून आणण्याचं काम तो करत असतो. चित्रपटाची तिकीटं सुद्धा विकत घेऊन येतो, किराणा सुद्धा घेऊन येतो, सामान्यरीते एका चांगल्या नोकराप्रमाणे. आणि तो एक खूप चांगला नोकर आणि आनंदात किंवा मजेत वेळ घालवण्याचे एक साधन आहे. रामसिंग 070 हा सगळ्याच कामात कार्यक्षम आहे आणि निपुणही आहे, असं तो स्वतःशीच बोलतो. With tremendous speed and accuracy,
He collected the groceries into the shopping trolley and paused for the next command. खूपच गतीने तो काम करतो आणि अचूकतेने काम करतो. तो सगळा किराणा शॉपिंग ट्रॉलीमध्ये जमा करतो आणि पुढे येतो. रामसिंग 070 हा जो आहे तर तो खूपच गतीने काम करत असतो आणि अचूकतेने सुद्धा आपलं काम करत असतो. कुठल्याही प्रकारचे तो कामामध्ये चूक करत नाही आणि लगेच पुढच्या कामासाठी आपलं एक काम संपून लगेच पुढच्या कामासाठी पुढच्या कमांडसाठी तो आपल्या मालकासमोर हजर होऊन जात असतो. Commanded Prem Chopra from a distance, seeing a huge pile of mangoes. In no time, Ram Singh 070 had selected the best ones. प्रेम चोप्राने आंब्यांचा ढीग बघून रामसिंगला दूर अंतरावरूनच हुकूम केला की आंब्यांच्या मोठ्या ढिगातून 2 किलो आंबे पिकलेले आणि रसाळ घे. अगदी कमी वेळात रामसिंग 070 चांगल्यातले चांगले आंबे निवडतो. अगदी कमी वेळ घेतो आणि चांगल्यातले चांगले आंबे तो ढिगामधून काढून घेतो. पे ॲट द कॅश काउंटर, प्रेम चोप्रा स्पोक इन टू द कमांडर. आणि त्याच्यानंतर प्रेम चोप्रा त्याला हुकूम करतो की कॅश काउंटरला पैसे देऊन दे आणि रामसिंग काउंटरला बिल पे करून देत असतो. आणि नंतरून तो स्वतः तिथं घेतलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सुद्धा रामसिंग 070 हा जात असतो. नाव फ्रेंड्स, टुडे वी आर स्टॉप हिअर. वी सी रिमेनिंग पार्ट ऑफ लेसन इन पार्ट 2. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग पाठ करून त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सर द क्वेश्चन्स दिले आहेत तर तुम्ही पाठ व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या वहीत होमवर्क म्हणून लिहून घ्यायची आहेत.